जय शिवराय दोस्तांनो, लाडकी बहीण योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, की बाबा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या पूर्वीच म्हणजेच आजपासून हप्त्याला वितरणाची सुरुवात झालेली आहे. ही एक लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. यात विषय अजून असा होता, की गेल्या महिन्यात जे हप्ते पेंडिंग राहिलेत, म्हणजे गेल्या महिन्यात काही लाडक्या बहिणींना भरपूर असे हप्ते पडलेले नाहीत. तर त्या हप्त्याचे वितरण ही ह्या महिन्यापासूनच सुरुवात होणार आहे किंवा जे पेंडिंग आहे त्यांना ह्या हप्त्याचा ह्या महिन्यात हप्ता पडणार आहे. यात अजून एक विषय असा होता, की बाबा ₹3000 पडणार आहेत. म्हणजे डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हे दोन्ही संघ अशी एक चर्चा भरपूर चालली होती. तर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाही आहे. फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याचे पूर्ण दिवस भरल्यामुळे ह्या महिन्यात हप्ता देण्यात आलेला आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पूर्ण दिवस अजून भरपूर भरलेला नाही, त्यामुळे हप्ता देण्यात आलेला नाही. हा हप्ता 15 जानेवारीच्या नंतरच वितरित करण्यात येणार आहे. ही एक लाडकी बहिणीसाठी आनंदाची गोष्ट आहे. तर आता जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित पडणार होते, पण ह्याविषयी झालं काय? तर जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करत असताना निवडणूक आयोगाने असा आदेश काढला, की बाबा हे दोन्ही हप्ते संघ सुटणार होते. पण निवडणूक आयोगाने असा आदेश काढण्यात आल्यामुळं असा आदेश काढला त्यांनी, की बाबा दोन्ही हप्ते एकत्र वितरित करू शकत नाही. तर अजून जानेवारी महिन्याचा हप्ता चालूच हप्ता आहे. त्यामुळे हे हप्ता तुम्ही देऊ शकत नाही. जे पेंडिंग हप्ते आहेत हे तुम्ही देऊ शकता. म्हणजे डिसेंबर महिन्याचा एकच हप्ता पेंडिंग असल्यामुळे फक्त ह्यावेळेस ₹1,500 हप्ता लाडकी बहिणीच्या खात्यावर वितरित झालेला आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.